नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणते बुक्स तुम्हाला पॉलिटेक्निक फर्स्ट सेम के स्कीम मध्ये एमएसबीटीच्या एग्जाम मध्ये तुम्हाला कोणते प्रिपेअर करायचे आहे, कोणत्या बुक्सवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारची बुक्स तुम्हाला या एमएसबीटीच्या के स्कीम मध्ये पाहायला मिळणार फर्स्ट सेम मध्ये। ठीक आहे, तर आपण पाहणार आहोत काय एमएसबीटीई बुक्स जे विद्यार्थी प्रत्येक वेळेला वापरतात, यूज करतात, कोणते कोणते बुक्स प्रिपेअर करतात। तसा तर कोचिंग क्लास जर आपला जॉईन केला तर आपल्या स्वतःच्या नोट्स मी तुम्हाला देणार आणि एमसीक्यू ची प्रॅक्टिस पण तुमच्याकडून करून घेणार। पण तरी काही स्टुडंटचे काही डिफिकल्टीज आहेत एमएसबीटी बुक्स के स्कीम। ठीक आहे, कोणते कोणते बुक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे तर बघा, तीन प्रकारचे वेगवेगळे बुक्स आहेत सध्या अवेलेबल। पहिला आहे टेक नॉलेज पब्लिकेशन, ठीक है, टेक नॉलेज पब्लिकेशन। सेकंड जो है तो है निराली पब्लिकेशन आणि तिसरं जे आहे ते आहे टेक्निकल पब्लिकेशन। तर असे तीन आहे, हे तीन बुक्स जे आहेत ते विद्यार्थी यूज करतात। ठीक आहे, कोणता टेक नॉलेज पब्लिकेशन, निराली पब्लिकेशन आणि तिसरा टेक्निकल पब्लिकेशन। तर याच्यापैकी सर्वात बेस्ट जे आहे ते आहे टेक्नॉलॉजी पब्लिकेशन। टेक्नॉलॉजी हे याच्या अगोदर टेक्समॅक्स नावाने ओळखत होतं। टेक्समॅक्स याची लँग्वेज इझी आहे। ठीक आहे, दुसरं एक निराली पब्लिकेशन आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे, बरेचसे स्टुडंट याचा पण यूज करतात। आणि तिसरा आहे टेक्निकल। तुम्ही सर आता हे बुक्स दिसायला कसे असतात तर ते बुक्स तुमच्या समोर मी घेऊन येतो। आता पहिला जो आपण पाहू शकतो हा के स्कीमचा बुक तुमच्या समोर मी घेऊन येतो। बघा इथं के स्कीम आहे। ठीक आहे, इथं बघा के स्कीमचा बुक आहे आणि फर्स्ट इयर आहे, डिप्लोमा फर्स्ट इयर पॉलिटेक्निक आणि एमएसबीटी। आम्हाला काही सेल करायचं नाही, आपण विद्यार्थ्यांच्या ज्या प्रश्नात ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही इथं घेऊन येतो हे बुक्स दाखवण्यात। ठीक आहे, तुम्हाला थोडं समोर घेऊन येतो मी, म्हणजे दिसलं पाहिजे बेसिक सायन्स। ठीक आहे, इथं हा कोड असला पाहिजे 311305 विथ एमसीक्यू आहे, फर्स्ट इयर डिप्लोमा। ठीक आहे, फर्स्ट इयर डिप्लोमा फर्स्ट से म्हटलेलं आहे एमएसबीटी आणि के स्कीम आहे, हे तुम्हाला पाहायचं आहे। ठीक आहे, तर असे हे जे आहेत हे बुक्स आहेत। हा जो आहे केमिस्ट्रीचा बुक्स आहे। ठीक आहे, बेसिक सायन्स आहे। दुसरा जो बुक आहे याच्यामधला तो आहे इकडे, तो आहे बेसिक सायन्स फिजिक्स। ठीक आहे, बेसिक सायन्स फिजिक्स आहे। त्याच्यामध्ये इथे फर्स्ट इयर डिप्लोमा दिलेला आहे सेम वन के स्कीम। त्याच्यानंतर फर्स्ट इयर डिप्लोमा सेमिस्टर कॉमन टू ऑल ब्रांचेस, सर्व ब्रांचेस साठी हा सेम टू सेम आहे। तुम्ही पाहू शकता हे बुक आहे जे बेसिक सायन्स आहे, फिजिक्स आहे। ठीक आहे, याचे दोन बुक सांगितले तुम्हाला, एक आहे फिजिक्स आणि एक आहे केमिस्ट्री। तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे हे दोन बुक्स तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, तुम्ही जर अजून कोणतं आहे तर दुसरं एक बुक आहे, त्याचं नाव आहे निराली पब्लिकेशन। हे जे पब्लिकेशन आहे हे निराली पब्लिकेशन आहे, असं असते सेमिस्टर 1 फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर बेसिक सायन्स फिजिक्स इथं लिहून येते। इथं खाली जो आहे आता त्याचा लोगो आहे निराली पब्लिकेशनचा, हे बघा निराली पब्लिकेशनचा हा लोगो आहे। ठीक आहे, तर निराली पब्लिकेशनचा लोगो तर हे अशा प्रकारचं निराली पब्लिकेशन असते, याच्या बॅक साइडला याचे ऑथर्स आहेत। तर हा निराली पब्लिकेशन आहे। तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता कंटेंट जे आहेत वेगवेगळ्या, त्या बुक मध्ये आणि या बुक मध्ये फरक आहे। ठीक आहे, पण तुम्ही जर क्लास जॉईन केला तर या दोन काय तिन्ही बुकचा सारांश आपल्या एकाच नोट्स मध्ये असते। तर तुम्हाला वेगळ्या काही नोट्स प्रिपेअर करायची गरज नाही आहे, सर्व एकाच ह्याच्यामध्ये असतात। तर असे तीन बुक जे आहेत हे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे। आता तुम्हाला जे सांगितलं मी बेसिक सायन्स बद्दल सांगितलं, येस बुक तुम्ही मॅथ्सला पण यूज करू शकता याच पब्लिकेशनची। त्याच्यानंतर दुसरा आहे तुमचा सब्जेक्ट इंग्लिश, यातला सुद्धा आणि प्रॅक्टिकल पण सब्जेक्ट तुम्हाला अवेलेबल आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टचं नॉलेज दिलं की कोणते कोणते सब्जेक्ट आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिले, कोणते कोणते बुक्स पब्लिकेशन तुम्हाला पाहायचं आहे, टेक नॉलेज, त्याच्यानंतर निराले पब्लिकेशन आणि टेक्निकल पब्लिकेशन। ठीक आहे, जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही बुक हे मार्केटमधून विकत घेऊ शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।